आदरणीय व्यासपीठावरील बसलेल्या गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे। लेख वाचवा, लेख शिकवा हा केवळ एक नारा नाही, तर समाजाच्या प्रगतीचा आणि भविष्याचा आधारस्तंभ आहे। लड़कियां कभी हारती नहीं, उनको हर बार हराया जाता है। लड़कियां कभी हारती नहीं, उनको हर बार हराया जाता है। जमाना क्या कहेगा यही कहकर बचपन से चुप कराया जाता है, बचपन से चुप कराया जाता है। लेख म्हणजे देवाची अनमोल देणगी, लेकिन ना समाजामध्ये विशेष स्थान आहे। त्या केवळ आपल्या कुटुंबाचं नव्हे, तर समाजाच्या व राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे। म्हणूनच लेख वाचवा, लेख शिकवा ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे। फेडीन मी पान तुमचे अनेक पराक्रम करून, फेडीन मी पान तुमचे अनेक पराक्रम करून, जगालाही दाखवेल भारताचे नाव गाजून, जगालाही दाखवेल भारताचे नाव गाजून। फक्त मला एक संधी द्या हे सुंदर जग पाहण्याची, फक्त मला एक संधी द्या हे सुंदर जग पाहण्याची। हात जोडते मी चिमुकली, लेक उद्याची मी तुमची, लेक उद्याची मी तुमची। एक चिमुकली आईच्या गर्भातून विनंती करते, समस्त देश बांधवांनो माझे एवढे ऐका, देश सेवा करण्याचे भाग्य मलाही मिळू द्या, देश सेवा करण्याचे भाग्य मलाही मिळू द्या। आपल्या धार्मिक ग्रंथात लिहिले आहे, यंत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमणते यंत्रज्ञ देवता। याचा अर्थ असा आहे, जिथे नारीचा अर्थात स्त्रीचा आदर केला जातो, तिथेच परमेश्वराचा वास असतो। परंतु वैदिक काळात आपली ती संस्कृती मात्र पुस्तकांपुरतीच मर्यादित झालेली आहे। निसर्ग ज्याने अनेक सुंदर कल्पनांना जन्म दिला आहे, सूर्य, चंद्र, तारे, झाडे, पाणी, आकाश, इतर बरेच काही, या साऱ्यांचे सौंदर्य निसर्गाने ज्यांच्यामध्ये एकवटले तीच मी, एक मुलगी, एक स्त्री, जी तुमच्या घरामध्ये कधी आईच्या, कधी बहिणीच्या, तर कधी पत्नीच्या स्वरूपामध्ये वावरत असते। प्रेमाच्या निरंजनाने मायेची फुलवात लावत असते, अशी मी, एक मुलगी, एक स्त्री। जगालाही दाखवेल भारताचे नाव गाजून। लड़कियां, अरे विचार करा, जिजाऊ एक स्त्रीच होती, क्रांती ज्योती सावित्रीबाई एक स्त्रीच होती, रमाई एक स्त्रीच होती। महाराष्ट्राला पहिले छत्रपती मिळाले ते फक्त जिजाऊंमुळेच। माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचं सामर्थ्य मिळाले, ते फक्त महात्मा ज्योतिबा यांच्यामुळे। पण त्यांना साथ माझ्या सावित्रीबाई फुले यांची होती। स्वातंत्र्य भारताची राज्यघटना लिहून, सर्वांना समानतेचा अधिकार देऊन, गुलामगिरीच्या खाईत लोटलेल्या समाजाला नवसंजीवनी देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। पण त्यांना देखील साथ माझ्या भोळ्या रमाईनेच दिली, पण त्यांना देखील साथ माझ्या भोळ्या रमाईनेच दिली। कल्पना करा, जर ह्या स्त्रिया नसत्या तर हे पुरुष घडले असते। परंतु याच महापुरुषांच्या देशात आम्हा मुलींना जन्माला येण्या अगोदरच आमचा जीव घेतला जातो। आमची एवढीच कमी की आम्ही मुली आहोत, स्त्रिया आहोत। जाणून घेतली कधी या निष्पाप जीवांची व्यथा, ज्यांनी हे जग सुद्धा पाहिलं नाही, अशा भाबड्या जीवांची कथा। नाही ना, ऐका तर मग, बहू मुझे लड़का ही चाहिए, माँ अभी तो भगवान ने मेरे हाथों पे किस्मत की लकीरें तक बनाई नहीं, और उससे पहले आप सब ने मेरी तकदीर का फैसला सुना दिया। माँ अभी तो भगवान ने मेरे हाथों पे किस्मत की लकीरें तक बनाई नहीं, और उससे पहले आप सब ने मेरी तकदीर का फैसला सुना दिया। माँ मुझे जी लेने दो, मैं आपकी कसम, मैं आपको कभी तंग नहीं करूंगी। मेरे स्कूल की फीस की चिंता मत करना, मैं भैया की किताबों से पढ़ लिख लूंगी। और पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करें, मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। अरे लेख ही आजकालच्या ना जड झाली आहे अशी वाटते। मुलगी म्हणजे कोण? मुलगी म्हणजे आईसारखी दुसरी माय असते। आई जन्माला पुरत नसते, म्हणूनच एक लेख हवी असते, म्हणूनच एक लेख हवी असते। असे म्हणतात, मुलगा हा वंशाचा दिवा असतो, पण त्या दिव्याची वात मात्र मीच असते, पण त्या दिव्याची वात मात्र मीच असते।
आज 1000 मुलामागे 906 मुली आहेत. विचार करा, जर हे प्रमाण असंच राहिलं तर येणारा काळ कसा असेल, येणारा काळ कसा असेल. एक निर्जीव घर बांधण्याचं काम पुरुष करतो, पण त्या घराला सजीव बनवण्याचं काम एक स्त्रीच करू शकते. म्हणूनच लेक वाचवा, देश वाचवा. लेक वाचवा, देश वाचवा. लेक म्हणजे मायेचा आगर आहे. लेक म्हणजे प्रेमाचा सागर आहे. लहानपणापासून आई वडिलांना सांभाळणारी ही मुलगीच असते. लहानपणापासून आई वडिलांना सांभाळणी ही मुलगीच असते. लहानपणी बहीण भावाचं अतूट नातं जपणारी ही मुलगीच असते. सासर आणि माहेर यांना प्रेमाने जोडणारी ही मुलगीच असते. आणि शेवटच्या क्षणी बाबा म्हणून हाक मारणारी ही सुद्धा मुलगीच असते. ही सुद्धा मुलगीच असते. जाता जाता मी एक शिवाजी महाराजांची मानवंदना करेन, तरी तुम्ही मला शांत बसून प्रोत्साहन करावे. इंद्रजमी जंब पर